नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे। आज आपण दुसरा व्हिडिओ बघणार आहोत। सफल निवेशक कोण आणि सफल निवेशक होण्यासाठी काय मंत्र आहेत। आपण पहिला मंत्र बघितला की ज्याच्यामध्ये सफल निवेशक होण्यासाठी कशाची गरज आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे। आता आपण सफल निवेशक होण्यासाठी दुसरा मंत्र पण पाहणार आहोत। तत्पूर्वी मी आपली माफी मागतो, कारण गेले 8-10 दिवस मी टूरवरती होतो। आता मी डब्लिनमध्ये USA मध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे आणि इथून लास वेगासला आम्ही टूरला गेलो होतो, त्यामुळे 8-10 दिवस व्हिडिओ होऊ शकला नाही। आता आज गुढीपाडवा आहे। गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। येणारं वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं, आरोग्यदायी आणि संपन्नतेचं जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना। आता मंत्र नंबर 2 जो आहे तो काय आहे, त्याचं कारण त्याचं एक टॅगलाईन अशी आहे, सेट स्पेसिफिक पर्पज किंवा सेट स्पेसिफिक गोल किंवा सेट स्पेसिफिक टार्गेट। म्हणजे काय की मला पैसा पाहिजे तो केव्हा पाहिजे, म्हणजे मला पैशाची गरज कधी लागणार आहे, पैसा किती प्रमाणात लागणार आहे आणि तो माझा इन्व्हेस्टमेंट मी कोणत्या कारणासाठी करणार आहे। ही 3 महत्त्वाची कारणे ह्या मंत्रामध्ये आहेत। तर कोणत्या कारणासाठी मी करणार आहे त्याचा अर्थ असा की माझा गोल काय आहे। जसं की रिटायरमेंट गोल आपण बघितलं, चाइल्ड एज्युकेशनचं गोल बघितलं, आपल्याला फ्लॅट घ्यायचा आहे, प्लॉट घ्यायचा आहे, त्याचं जे 5-10 वर्षाचं गोल असेल ते बघितलं आपण। तर या पद्धतीप्रमाणे आपण आपलं गोल आपण केलं पाहिजे आणि त्या गोलला निगडीत रक्कम जी आवश्यक आहे, म्हणजे आज त्या प्रॉपर्टीची किंवा आजचा आपला रिटायरमेंटचा विचार होणं, आजचा दैनंदिन आपला मासिक खर्च किती आहे आणि रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्याला मासिक खर्च किती येतो। म्हणजे आज समजा माझं वय 30 आहे आणि मी 30 वर्षानंतर रिटायर होणार आहे, तर आजच्या प्रपोर्शनमध्ये माझं 30व्या वर्षी याच ज्या कारणासाठी मी खर्च करणार त्या कारणाचा एकूण किती आपल्याला खर्च अपेक्षित आहे, त्या प्रपोर्शनमध्ये मला एकूण किती करायचं आहे, किती टोटल वेल्थ क्रिएशन करायचं आहे की जेणेकरून मला मंथली इन्कम नसेल पण पेन्शनसारखा पैसा मला मिळू शकेल। ह्याला म्हणायचं गोल। आता गोल का करण्याची आवश्यकता आहे, समजा तुम्ही उद्याला कुठेतरी आपण टूरला जाणार आहात आणि टूरला जाण्यासाठी तुम्ही कपडे सगळे भरले आणि जाऊन एखाद्या बसमध्ये तुम्ही बसलात आणि निघालात, पण ती बस कुठं जाईल आपल्याला माहिती नाही, जसं डेस्टिनेशन माहिती नाही, आपल्याला नेमकं कुठं जायचं हे पण माहिती नाही। त्यामुळे आपण काय करणार आहात की आपलं जे ठरलेलं डेस्टिनेशन आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकणार नाही। म्हणून गोल पहिल्यांदा महत्त्वाचा आहे, ज्याला गोल सेटिंग हा आपल्या इन्व्हेस्टमेंटमधला सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की ज्याच्यासाठी आपल्याला गोल सेटिंग करण्याची आवश्यकता आहे। म्हणून माझं गोल म्हणजे मी इन्व्हेस्टमेंट कशासाठी करणार आहे, इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मला हा पैसा कधी लागणार आहे, किती वर्षानंतर लागणार आहे, आणि तिसरी गोष्ट मला हा पैसा किती लागणार आहे। या 3 पर्स्पेक्टिव्हचा विचार करून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे। तर आज आपण हा मंत्र नंबर 2 बघितला की ज्याच्यामध्ये मी गोल जर केला असेल तर मला आजपासून कशा पद्धतीने SIP करावी लागेल। आज मी थोड्या प्रमाणात केली असेल पण एकूण मला SIP कुठेपर्यंत वाढवावी लागेल, किती अमाऊंटची SIP मला करावी लागेल जेणेकरून मला 25 वर्षानंतर 20 वर्षानंतर ती रक्कम माझी त्यावेळेला होऊ शकेल। तर हे झालं गोल। आणि अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केलं असेल तर आपल्याला जर आर्थिक एखाद्या वेळेला समजा पैशाची गरज पडली तर आपण आपला गोलला विचार करून आपण ह्यातनं रिडम्शन करणार नाही किंवा पैसे आपण ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये काढणार नाही, काही पर्याय आपण व्यवस्था करू शकतो, म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपली इंटॅक्ट राहील आणि ही इन्व्हेस्टमेंट आपल्या गोलला निश्चितच अचीव करू शकेल। तर हा महत्त्वाचा दुसरा मंत्र नंबर 2 हा आपण फॉलो करावा अशी मी आपल्याला विनंती करतो। असेच पुढचे व्हिडिओ घेऊन मी येत आहे आणि हे व्हिडिओ आपण आपल्या मित्रांनाही पाठवावेत आणि जास्तीत लोकांना हे शेअर करावेत अशी मी विनंती करतो। पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।